Welcome back to my YouTube channel Lavez Academy. If you are new to this channel, do subscribe, like and share with your friends. Now why you should subscribe to this channel? There is a valid reason, because class 10th SSC board we have completed mathematics part 1st whole syllabus, mathematics part 2 whole syllabus along with few chapters of science part 1st. In that we have covered problem set, practice set along with important theorem and ट्रिक्स अँड टिप्स. सो तुम्हाला प्रत्येक चॅप्टर्सचे प्लेलिस्ट मिळतील, त्याचे अलॉंग विथ त्याचे थरली व्हिडिओज मिळतील की काय होतं आहे काय नाही, नेमकं प्रॅक्टिस सेट, प्रॉब्लेम सेट, सॉल्व्ड एक्झाम्पल अलॉंग विथ इम्पॉर्टंट टिप्स अँड ट्रिक्स, हाऊ टू रिमेंबर और हाऊ विच क्वेश्चन्स आर इम्पॉर्टंट फॉर बोर्ड एक्झामिनेशन. सो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. सो इन दिस लेक्चर वी विल लर्न मॅग्नेटिक इफेक्ट ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. सो फर्स्ट ऑफ ऑल चॅप्टरच्या स्टार्टिंगमध्ये झालं होतं की देर आर टू मेन इफेक्ट्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. जेव्हा जेव्हा करंट एका कंडक्टरमधून, सपोज दिस इज अ कंडक्टिंग वायर, यामधून करंट फ्लो होतं आहे, तर देर आर टू इफेक्ट्स. फर्स्ट कुठला होता आपला? हीटिंग इफेक्ट. काय होतं तर हीट तयार होते. आणि सेकंड इफेक्ट कुठला होता आपला? मॅग्नेटिक इफेक्ट ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, जो की आत्ता फर्दर लेक्चर्समध्ये आपण शिकणार आहोत. काय झालं? मॅग्नेटिक इफेक्ट. मॅग्नेटिक इफेक्ट. सो कसं कसं जायचं आता? फर्स्ट ऑफ ऑल शिकलो किंवा हीट तयार होते. आता या लेक्चरमध्ये आणि या पुढे लेक्चरमधील आपण थरली बघणार आहे की मॅग्नेटिक इफेक्ट कसा प्रोड्यूस होतो आहे, त्याची डायरेक्शन कशी आहे, लॉज कसे आहेत, इलेक्ट्रिक मोटर, इलेक्ट्रिक जनरेटर, सगळे पार्ट्स बघून घेऊया. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल की थोडीशी बॅकग्राऊंड थेरी सांगतो की कोणी स्टार्टिंग केली होती, काय झालं तर हेन्स ओरस्टेड हे सायंटिस्टचं नाव आहे, ज्यांनी की इलेक्ट्रोमॅग्नेटिझम यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे, ज्यांनी की मॅग्नेटिक इफेक्ट ड्यू टू इलेक्ट्रिक करंटचा शोध लावला. आता जसं जसं हे एक्सपेरिमेंट करत गेले की आपल्याला हळूहळू गोष्टी कळायला लागल्या. कशा कशा? जेव्हा करंट फ्लो होतोय तेव्हा मॅग्नेटिक फील्ड जनरेट झाली. नंतर त्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी होती त्याच्यासाठी सेपरेट एक्सपेरिमेंट केला. मग जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आणली तर त्याच्यावर काय इफेक्ट होतोय का तेही बघितलं आपण. त्यामध्ये मग त्याच्यातूनच आपण वेगवेगळे लॉज काढले की राईट हँड थंब रूल, लेफ्ट हँड फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंग राईट हँड रूल, आणि त्याचे ॲप्लिकेशन्स म्हणजे हे आपले इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटर. सो फर्स्ट ऑफ ऑल चला एक एक्सपेरिमेंट जो बुकमध्ये दिला आहे तो तुम्हाला थोडासा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. छोटे छोटे पार्ट आहेत, फक्त थेअरी चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करून देतो. तुम्ही लक्षात ठेवा, कारण हे कन्सेप्ट आपल्याला इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटरमध्ये यूज होणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल एक्सपेरिमेंटमध्ये काय केलं? देर इज अ कंडक्टिंग वायर आणि एक सर्किट होतं. सर्किट बनवलं होतं आणि तिथं एक बॅटरी कनेक्ट केली होती. प्लस मायनस प्लस मायनस. मोठी काडी म्हणजे प्लस टर्मिनल, दॅट इज बॅटरी. बॅटरी आहे ही, हे बॅटरीचं नोटेशन आहे और साईन म्हणू शकतो आपण. जी मोठी काडी असते त्याला काय असणार? पॉझिटिव्ह चार्ज. छोट्या काडीला निगेटिव्ह चार्ज. बरं ठीक आहे. पुढं जाऊन काय केलं? फक्त एक सर्किट बनवून ठेवलं, बस बाकी काहीच केलं नाही आहे, फक्त एक सर्किट बनवून ठेवलं. बरं आता वी नो दॅट की बाबा करंट फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह टर्मिनल. हे सर्व काही फर्स्ट चॅप्टरमध्येच बेसिक फर्स्ट लेक्चरमध्येच तुम्हाला क्लिअर करून दिल्या गोष्टी. करंटची डायरेक्शन काय असते, इलेक्ट्रॉन्सची डायरेक्शन काय असते. सो आता लक्ष द्या, डिरेक्टली येऊयात. करंट फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू द निगेटिव्ह टर्मिनल. ठीक आहे बाबा, करंट कसा फ्लो होतोय? पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. मग त्यांनी काय करून बघितलं की मॅग्नेटिक निडल असते. मॅग्नेटिक निडल काय केली? ह्याच्याजवळ प्लेस केली, ज्याला काय असतात? नॉर्थ आणि साऊथ पोल असतात. ठीक आहे, नॉर्थ आणि साऊथ पोल. मग झालं काय? सपोज दिस इज अ की. की जेव्हा काढतो आपण तेव्हा सर्किट काय होतं? सपोज हे बघा, की काढली तर सर्किट कसं दिसायला लागलं? ब्रेक झालेलं दिसायला लागलं, म्हणजे करंट फ्लो होणार नाही आहे. आणि तीच की मी प्लग इन केली तर काय दिसतं मला? सर्किट कंप्लीट आहे आणि माझा करंट फ्लो होतो आहे. बरं ठीक आहे. आता करंट काय झाला आपला? फ्लो होतो आहे फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टुवर्ड्स निगेटिव्ह टर्मिनल. म्हणजे करंट कसा असा जातो, असा जातो, असा जातो, असा रोटेट करतो. मग या ठिकाणी जेव्हा मॅग्नेटिक निडल ठेवण्यात आली तेव्हा काय दिसलं? किंवा मॅग्नेटिक निडल जेव्हा जेव्हा प्लग इन करतोय आपण, स्विच ऑन केलं तेव्हा काय झालं? मॅग्नेटिक निडल थोडीशी डिफ्लेक्ट झाली. आणि कशी डिफ्लेक्ट झाली? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे ही अशी निडल होती, हे बघा अशी निडल होती. इथं नॉर्थ पोल आहे, चला इथं दिसतं का? नॉर्थ पोल आणि हे आहे साऊथ पोल. हे अशी जर निडल आहे, जेव्हा जेव्हा आपण प्लग इन करणार आहे, स्विच ऑन केलं
की आपलं मॅग्नेटिक निडल थोडीशी अशी डिफ्लेक्ट झाली. बरं, मग नेक्स्ट टाइम त्यांनी काय करून बघितलं, किंवा आपण ते म्हणले आता आपण त्याचे टर्मिनल्स चेंज करून बघू, किंवा मॅग्नेटिक निडलची डिफ्लेक्शन आता कशी होते. टर्मिनल्स म्हणजे कोणाचे टर्मिनल्स, तर बॅटरीचे टर्मिनल्स. नेक्स्ट टाइम त्यांनी काय केलं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह थोडेसे चेंज केले. इकडं निगेटिव्ह केलं ह्यावेळेस आणि इकडं पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. मग करंटची डायरेक्शन कशी असणार आहे, वी नो दॅट करंट ऑलवेज फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टुवर्ड्स निगेटिव्ह टर्मिनल. मग याचाच अर्थ काय झाला, करंट ह्या वेळेस कसा फ्लो करणार आहे, इथून असा असा, कसा, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह टर्मिनल. मग हे करताना काय झालं, परत एकदा मॅग्नेटिक निडल जेव्हा ठेवली आणि स्विच ऑन केलं, करंट फ्लो झाला. मग काय झालं, मॅग्नेटिक निडलची डिफ्लेक्शन थोडीशी अशी यायला लागली, म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणजे याच्यातूनच आपण काय शिकू शकतो, की बाबा डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज प्रोपोर्शनल टू द करंट डायरेक्शन. याचाच अर्थ काय आहे, किंवा मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ही करंटच्या डायरेक्शनवर डिपेंड करते. फर्स्ट टाइम जेव्हा बघितलं तुम्ही, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असा वाहत असताना कसं होतं आपलं मॅग्नेटिक निडल, अँटी क्लॉकवाईज मूव्ह झाला. आणि आता इथं थोडंसं टर्मिनल चेंज केलं तर क्लॉकवाईज मूव्ह व्हायला लागला. याचाच अर्थ काय, या पूर्ण एक्सपेरिमेंटवरून मी एकच म्हणू शकतो की बाबा डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड डिपेंड्स ऑन द डायरेक्शन ऑफ करंट. करंट जसा फ्लो होत आहे तसं तुमची मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शनसुद्धा चेंज होणार आहे. मग त्यांनी विचार केला की बाबा ह्याच्यातनं स्पेसिफिकली सांगू शकत नाही ना, की बाबा कुठून कुठं आहे, इकडं चालली मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन, अशी सर्क्युलर आहे का कशी आहे नेमकी. ह्याच्यासाठी त्यांनी दुसरा एक्सपेरिमेंट केला. तर काय केला, करंट फ्लोईंग थ्रू अ कंडक्टर. सेकंड एक्सपेरिमेंट इज करंट फ्लोईंग थ्रू अ कंडक्टर. आणि ती जी वायर आहे, ती जी कंडक्टर आहे, ते कशावर ठेवलं होतं, एका पेपर थ्रू पास केला होता. काय केलं होतं, सपोज दिस इज युअर पेपर. ठीक आहे बाबा, हा तुमचा पेपर आहे आणि त्या पेपरमधून बरोबर होल करून त्याच्या थ्रू पास केला आहे आपण. काय पास केलं आहे, कंडक्टिंग वायर, म्हणजे सिम्पली वायर पास केली आहे तुमची. नंतर ह्या वायरला तुम्ही काय कनेक्ट केलं, सेम सिम्पल बॅटरी कनेक्ट केली आहे. जर तुम्हाला सर्किट डायग्राम्स खूप अवघड वाटत असतील तर एकच सांगतो तुम्हाला, त्यांनी जे ॲमीटर जोडलेलं आहे, रेझिस्टन्स जोडलेला आहे, सांगतो ॲमीटर, रेझिस्टन्स आणि हे काय असतं तुमचं प्लग इन की. हे तीन प्रकार जे जोडलेले आहेत ते तुम्ही काढूही शकता आणि काढलेले चांगलेच राहतील. तर कसं आहे, रेझिस्टन्सला तर पोलॅरिटी नसते, पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय नसतं, सिम्पली रेझिस्टन्सला असं तुम्ही लावून देऊ शकता कुठेही. पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल. आता जर तुम्हाला ॲमीटर प्लेस करायचं असेल तर सिम्पली एक ए काढा आणि त्याच्या भोवती गोल काढा, सर्कल. हे झालं तुमचं ॲमीटर. आणि त्याला पण टर्मिनल कसे, पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह कनेक्ट करायचं, निगेटिव्ह त्याच्या ऑपोजिट साईडला. अजून काय, चला सपोज जर तुम्हाला प्लग इन काढायची असेल की, तर हेही तुम्ही काढू शकता. आता सिम्पल त्यांनी पेपर थ्रू पास केलं आणि पेपरवर काय केलं होतं, आयर्न फिलिंग्स और आयर्न फायलिंग्स टाकून ठेवलं होतं. आयर्न फायलिंग्स टाकून ठेवल्यावर अशा रँडमली पास केल्या होत्या, कशा पण अशा अस्ताव्यस्त पडल्या होत्या आयर्न फायलिंग्स. ठीक आहे, बरं. ज्यांनी तेव्हा हे कधी होतं, रँडमली पडल्या होत्या आयर्न फायलिंग्स जेव्हा आपलं सर्किट ब्रेक होतं, म्हणजे सर्किटमधून करंट पास होत नव्हता तेव्हा. जेव्हा मी हे सर्किट कंप्लीट केलं, म्हणजे प्लग इन की, तिथं की प्लेस केली तर सर्किट कंप्लीट झालं आणि आपला करंट फ्लो होणार आहे. आता जेव्हा करंट फ्लो होणार आहे तर मग या पेपरवरच्या आयर्न फायलिंग्स मॅग्नेटिक फील्डच्या ज्या लाईन्स असतात त्याच्यासोबत स्वतःला अलाइन करून घेतात. आता सगळ्या गोष्टी सांगतो. मॅग्नेटिक फील्ड, तुम्ही जर बार मॅग्नेट बघितलं असेल, हे काय असतं तुमचं सिम्पली बार मॅग्नेट. त्याच्या भोवती काय असतं आपलं मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असतात. त्या पण कशा असतात, सपोज दिस इज युअर नॉर्थ पोल, दिस इज युअर साऊथ पोल. तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कुठून कुठं ट्रॅव्हल करतात, नॉर्थ टू साऊथ, म्हणजे इकडून गेल्या आणि साऊथमध्ये घुसल्या. ह्या अशा इथून बाहेर पडतात साऊथमध्ये इनवर्ड. म्हणजे मॅग्नेटच्या बाहेर कशा असतात त्या एक्सटर्नली नॉर्थ टू साऊथ आणि मॅग्नेटच्या आतमध्ये साऊथ टू नॉर्थ. ह्या सगळ्या गोष्टी सोडा, पण मॅग्नेटिक फील्ड लाईन्स या इथून आल्या होत्या. आता जेव्हा कंडक्टर थ्रू करंट पास होणार आहे तेव्हा ह्याच्या प्रिव्हियस एक्सपेरिमेंटमध्ये काय बघितलं, देअर विल बी अ क्रिएशन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ह्याच्या भोवती काय होणार आहे, आता जेव्हा मी की टॅप केली, स्विच ऑन केलं, करंट फ्लो झाला. आता करंट कसा फ्लो होणार आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल टू
निगेटिव्ह टर्मिनल, पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. बरं, गेला करंट पास होतोय, करंट पास होतोय. आता ह्याच्या अराउंड हे जे आहे वायर, जे पेपर थ्रू पास झालेलं आहे, ह्याच्या थ्रू काय तयार होणार आहे आता, मॅग्नेटिक फील्ड. ह्याच्या अराउंड एक मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे आणि त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये ह्याच्या आयन फायलिंग, जे आयनचे छोटेसे तुकडे असणार आहेत, ते स्वतःला अलाइन करून घेणार आहेत, स्वतःला त्या डायरेक्शनमध्ये मूव्ह करून घेणार आहेत. मग त्यांनी हा जेव्हा एक्सपेरिमेंट परफॉर्म केला तेव्हा काय जाणवलं त्यांना, की बाबा जे आयन फायलिंग्स होत्या त्यांनी असे कॉन्सेंट्रिक सर्कल्समध्ये स्वतःला अलाइन केलं होतं. कसं केलं होतं, कॉन्सेंट्रिक सर्कल्समध्ये स्वतःला अलाइन केलं होतं. मग याच्यावरून मी काय ठरवू शकतो, दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आता बघा नीट लक्ष द्या, करंट फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह टर्मिनल आणि त्याची डायरेक्शन कशी असते. जर सपोज हे तुमचं करंट कॅरिंग स्ट्रेट कंडक्टर आहे, ह्याच्यातून जर करंट फ्लो होत असेल तर ह्याच्या भोवती कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणजे सपोज ही वायर आहे आणि त्याच्या भोवती असे सर्क्युलर फॉर्मॅटमध्ये तुमची काय तयार होणार आहे, मॅग्नेटिक फील्ड. त्यालाच आपण काय म्हणतो, कॉन्सेंट्रिक सर्कल्स म्हणतो. बरं, आता कॉन्सेंट्रिक सर्कल्समध्ये तुमची मॅग्नेटिक फील्ड तयार झाली. कशा भोवती तयार झाली, तर करंट कॅरिंग कंडक्टरच्या भोवती तयार झाली. आता करंट कॅरिंग कंडक्टरच्या भोवती जी मॅग्नेटिक फील्ड तयार झाली त्याची डायरेक्शन कोणाला माहिती आहे, किंवा ती अशीच चालली आहे, म्हणजे क्लॉकवाईजच आहे का अँटी क्लॉकवाईजच आहे. त्यासाठी त्यांनी एक रूल मांडला, जो की प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण ट्रिक्स सोबतच शिकलो होतो. तो म्हणजे राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूल काय सांगतो, कीप अ करंट कॅरिंग कंडक्टर इन युअर राईट हँड. हे लक्षात ठेवायचं, नावातच आहे. काय सांगितलं मी, राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूल नावातच आहे. काय, कीप अ करंट कॅरिंग कंडक्टर इन युअर राईट हँड. सपोज दिस इज अ करंट कॅरिंग कंडक्टर, प्लेस इट इन युअर राईट हँड. आणि इफ सपोज युअर थंब इज शोईंग द डायरेक्शन ऑफ current, if your thumb is showing the direction of current, then your curled fingers will give the direction of magnetic field. हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं, तरी पण एक छोटीशी रिव्हिजन म्हणून सांगतो. थंब काय करतो तुमचा, थंब विल शो द डायरेक्शन ऑफ करंट आणि कर्ल्ड फिंगर्स विल शो द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आता बघा, करंटची डायरेक्शन कशी आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला. म्हणजे मी थंब कसा प्लेस करणार आहे, या साईडला असा, आणि तुमच्या कर्ल्ड फिंगर्स कशा येतात, अशा. म्हणजेच याचा अर्थ काय, या ठिकाणी जर आपण वरून बघितलं तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी येणार आहे, अँटी क्लॉकवाईज. हे बघा, करंट इज इन डाऊनवर्ड डायरेक्शन, कर्ल्ड फिंगर्स आर इन द क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणजे हे काय राहणार आहे तुमचं, या पद्धतीने तुमच्या मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन असणार आहे. कळतंय. फर्स्ट एक्सपेरिमेंटवरून काय आलं की बाबा डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड डिपेंड्स ऑन द डायरेक्शन ऑफ करंट. बरं, सेकंड एक्सपेरिमेंटवरनं काय कळालं की एक्झॅक्ट डायरेक्शन कशी असते आणि ती कोणत्या रूलनं दिली जाते, तर राईट हँड थंब रूल. कसं सांगायचं आहे, प्लेस युअर करंट कॅरिंग कंडक्टर इन युअर राईट हँड अँड इफ युअर थंब इज शोईंग द डायरेक्शन ऑफ करंट, देन युअर कर्ल्ड फिंगर्स विल शो द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मग हाच अप्लाय रूल इथं केला मी. तेव्हा काय झालं, करंट खाली फ्लो होत होता, थंबची डायरेक्शन खाली केली, कर्ल्ड फिंगर्स अशा येत आहेत. जर वरून बघितलं तर ते कसं दिसणार आहे मला, क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये दिसणार आहे. दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. अजून एक आहे की बाबा मॅग्नेटिक फील्ड कुठं स्ट्रॉंग असणार आहे नाही कुठं वीक असणार आहे. सपोज तुम्हाला एक डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवतो. सिम्पल आहे. दीज आर 2 मॅग्नेट्स, दिसतात का, छोटेसे 2 मॅग्नेट्स आहेत आणि हे काय केलं, जवळ आलं एकमेकांना चिटकून जातात. अजून एकदा, जवळ आलं की एकमेकाला चिटकून जातात. जर हेच मी ॲट अ डिस्टन्सवर ठेवलं, ॲट अ डिस्टन्स म्हणजे स्पेसिफिक थोडंसं डिस्टन्स वाढवलं, हे काय झालं 30 सेंटीमीटरपर्यंत सपोज डिस्टन्स असेल. आता जर मी हे सोडलं तर एकमेकांना चिटकतील का, चिटकणार नाही. बघू ट्राय करून, चिटकले का, नाही चिटकले. परत एकदा बघतो सोडून, हा पीस मी सोडून बघतो, काय झालं, पडला. हां, याचाच अर्थ काय की ॲज डिस्टन्स इन्क्रीजेस मॅग्नेटिक फील्ड डिक्रीजेस. कळतंय का, जवळ आलं तर मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग होते आणि एकमेकाला अट्रॅक्ट करते. पण जसं जसं तुम्ही दूर जाणार आहात तसं तसं तुम्हाला काय दिसणार आहे, मॅग्नेटिक ॲज डिस्टन्स इन्क्रीजेस मॅग्नेटिक फील्ड विकन्स और मॅग्नेटिक फील्ड डिक्रीजेस, असं तुम्ही सिम्पली सांगू शकता. मग आता याच पॉईंटमध्ये कसं सांगू शकतो मी, टेक अ पॉईंट.
सपोज हा मी एक्स पॉईंट पकडलाय विच इज क्लोज टू द दिस कंडक्टर, विच इज क्लोज टू दिस कंडक्टर. आणि सपोज इथं एक पॉईंट पकडलाय पॉईंट ए. आता मॅग्नेटिक फील्ड कुठे स्ट्रॉंग असणार आहे? पॉईंट एला स्ट्रॉंग असणार आहे और पॉईंट एक्सला स्ट्रॉंग असणार आहे? काय वाटतं तुम्हाला? थोडासा विचार करून सांगा. तेच की पॉईंट एक्सला स्ट्रॉंग असणार आहे. ॲट पॉईंट एक्स मॅग्नेटिक फील्ड विल बी स्ट्रॉंगर ॲज कम्पेअर टू पॉईंट ए. कळलं? एची मॅग्नेटिक फील्ड वीक आहे. हे कशामुळे झालं? ॲज डिस्टन्स इन्क्रीजेस फ्रॉम द कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड डिक्रीजेस. आता जसं डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवलं, जसं जसं आपण कंडक्टरच्या जवळ येणार आहेत मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कशा राहणार आहेत? क्राउडेड राहणार आहेत. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स जर क्राउडेड राहिल्या तर मॅग्नेटिक फील्ड काय? जास्त. मॅग्नेटिक फील्ड जर तुमच्या काय झाल्या अशा क्राउडेड नसतील तर मॅग्नेटिक फील्ड डिक्रीजेस. जसं जसं लांब जाणार आहे मॅग्नेटिक फील्ड विल डिक्रीजेस. या एक्सपेरिमेंटवरनं काय कळालं आपल्याला की बाबा एक्झॅक्ट आपण मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन शो केली होती. फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट एक्सपेरिमेंट थ्रू कळालं की बाबा सिम्पली देर इज अ डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड डिपेंड्स ऑन द डायरेक्शन ऑफ करंट. बरं, इथपर्यंतच. सेकंड ह्याच्यात काय बघितलं? हळूहळू आपण एक्सपेरिमेंट्स करत चाललो आहे. जसं जसं आपण एक्सपेरिमेंट करत गेलो थ्रू आउट द सेशन तसं तसं आपण पुढील नवीन नवीन गोष्टी शिकत गेलो किंवा नेमका इफेक्ट कसा होता. इथपर्यंत आलो किंवा आत्ता आपल्याला काय कळालं? नेमकी डायरेक्शन कळाली की एक्झॅक्ट डायरेक्शन कशी असणार आहे. कशाची? मॅग्नेटिक फील्डची. मग सपोज आता करंटची डायरेक्शन चेंज केली तर कसा फरक पडणार आहे? दिस इज युअर सर्किट. आता वर पॉझिटिव्ह होता, आता काय करू? इथं निगेटिव्ह टाकूयात. चला, हे काय झालं? पॉझिटिव्ह टर्मिनल. हे काय झालं? निगेटिव्ह टर्मिनल. करंट फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टुवर्ड्स निगेटिव्ह टर्मिनल. म्हणजे कसा वाहणार आहे ह्यावेळेस? असा, असा आला, असा, असा, असा. मग बाय युझिंग कुठला रूल? राईट हँड थंब रूल. नाऊ द डायरेक्शन ऑफ करंट इज इन द डिफरंट डायरेक्शन. मगाशी अशी होती, आता अपवर्ड डायरेक्शनमध्ये. सो द डायरेक्शन ऑफ करंट इज इन द अपवर्ड डायरेक्शन. नाऊ व्हॉट विल हॅपन? तर जी मॅग्नेटिक फील्ड येणार आहे, आता बघा कसे आहेत आपले कर्ल्ड फिंगर्स, कशा आहेत? या पद्धतीने. म्हणजे जर वरून बघितलं तर कसं दिसणार आहे? अँटी क्लॉकवाईज. म्हणजेच ही डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड कशी असेल? या पद्धतीने, या असं अँटी क्लॉकवाईज असं मूव्ह होणार आहे. ठीक आहे, करंट डायरेक्शन अशी. सो मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी? अँटी क्लॉकवाईज. सो दीज आर द टू एक्सपेरिमेंट्स. आता नंतर काय येतं? मॅग्नेटिक फील्ड अराउंड द कंडक्टर प्लेस्ड इन अ सर्क्युलर लूप. ह्या ज्या सेक्शनमध्ये, ह्या ज्या लेक्चरमध्ये काही जे पॉईंट सांगितलेत यामध्ये विचारण्यासारख्या गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत ते सांगतो तुम्हाला. फर्स्ट ऑफ ऑल एक तर विचारू शकतात वाय सोलेनॉइड ॲक्ट ॲज अ बार मॅग्नेट. तर हे बघणार आहोत. ह्याच्यानंतरचाच पॉईंट आहे, जास्त लांब पण नाही. काय सांगितलं? काय काय विचारलं जाऊ शकतं? सोलेनॉइड ॲक्ट ॲज अ बार मॅग्नेट. बरं, सोलेनॉइड बार मॅग्नेट सारखं ॲक्ट करतं. हा एक पॉईंट विचारला जाऊ शकतो. अजून एक कुठला पॉईंट विचारला जाऊ शकतो? ड्रॉ अ नेट अँड वेल लेबल्ड डायग्राम. कशाची डायग्राम? तर मॅग्नेटिक फील्ड अराउंड अ सर्क्युलर करंट कॅरिंग लूप. कसला लूप? सर्क्युलर करंट कॅरिंग लूप. करंट लूप. बरं, अजून काय विचारलं जाऊ शकतं? सिम्पली फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल आणि राईट हँड थंब रूल. ह्या लेक्चरचं सांगतो फक्त. राईट हँड थंब रूल, राईट हँड थंब रूल आणि काय सांगितलं? फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. हे 4 पॉईंट 2-2 मार्कासाठी विचारले जाऊ शकतात. सोलेनॉइड ॲक्ट ॲज अ बार मॅग्नेट तुम्हाला घ्यू रिझनमध्ये विचारलं जाऊ शकतं किंवा घ्यू सायंटिफिक रिझन्समध्ये. मॅग्नेटिक हे तर डायग्राम काढायला येऊ शकतं तुम्हाला. आणि हे रूल्स 1-1 मार्कसाठी किंवा जर एक्सप्लेन विथ प्रूफ जर सांगितलं तर तुम्हाला थोडंसं लिहावं लागेल, जेणेकरून 2 मार्काला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर येऊयात आता. काय राहिलं आपलं? मॅग्नेटिक फील्ड अराउंड द कंडक्टर प्लेस्ड लाईक अ सर्क्युलर लूप. आता काय करायचं आहे? कंडक्टिंग वायर स्ट्रेट होती आत्तापर्यंत. आता तीच काय केली मी? बेंड केली आणि एक सर्क्युलर लूपच्या फॉर्मॅटमध्ये तयार केली. आता कशी दिसणार आहे मला ती? ही वायर आणि हिला मी वरून काय केलं? बेंड केलं इन द
फॉर्म ऑफ अ सर्कल. ठीक आहे. आता पुढं खाली काय नाही, आपलं नॉर्मल सर्किट काढून टाका. तुम्हाला ते ॲमीटर वगैरे काढायचं असेल ते काढू शकतो, किंवा सिम्पली नॉर्मली सर्किट काढलं तरीही चालेल. पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ही काय झाली आपली बॅटरी. बॅटरीला काय असतात टर्मिनल्स. मोठीवाली काडी म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल, छोटी म्हणजे निगेटिव्ह टर्मिनल. आता करंट फ्लोज फ्रॉम विच डायरेक्शन टू विच डायरेक्शन, विच टर्मिनल टू विच टर्मिनल, पॉझिटिव्ह टर्मिनल टुवर्ड्स निगेटिव्ह टर्मिनल. असा करंट गेला, इथून असा पास होणार, इथून असा खाली 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 आणि असा. हे काय जाणार आहे, करंटची सायकल राहणार आहे फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टुवर्ड्स निगेटिव्ह टर्मिनल. आता मला काय विचारलं आहे की बाबा मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी असणार आहे तुमच्या सर्क्युलर लूपच्या अराउंड. आता सर्क्युलर लूप इथं बनत नाही आपला, इथं बनतोय. तर ती मी कशी चेक करू शकतो, एक टेबल घ्या और सिम्पली पेपर घ्या आपला. सिम्पली पेपर असा दिसणार आहे काहीतरी तुम्हाला. पेपर थ्रू तुम्हाला वायर क्रॉस करायचे, म्हणजे वायरचा सर्क्युलर लूपचा अर्धा पार्ट खालचा पेपर खाली राहणार आहे, अर्धा पार्ट वर राहणार आहे पेपरच्या वरती. आणि हे काय झाले तुमचे पॉईंट्स. कुठले पॉईंट्स, ज्यावर पेपर थ्रू हे व्हायला लागलं, ते क्रॉस व्हायला लागलं, पेपरमधून क्रॉस व्हायला लागलं, पेपरच्या थ्रू पास व्हायला लागलं. पॉईंट पी आणि पॉईंट क्यूला. कळतं का, सर्क्युलर लूप असा होता, पेपर आणला, पेपरच्या मधून मी सर्क्युलर लूप पास केला. अर्धा सर्क्युलर लूप वर आहे, अर्धा सर्क्युलर लूप खाली आहे. आणि खाली काय जोडलेलं आहे, आपण सिम्पली सर्किट जोडलेलं आहे. आता आपलं लॉजिक सोडायचं का, लॉजिक सोडायचं नाही. काय सांगितलं होतं, करंट फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टुवर्ड्स निगेटिव्ह टर्मिनल. एवढं तुम्हाला मान्य आहे. फिगर पाठ करायची गरज अजिबात नाही आहे, सिम्पल फिगर आहे. बेसिक कुठं अडतं ते सांगतो तुम्हाला. काय लक्षात ठेवायची गरज आहे फक्त इथं, राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूल कसा अप्लाय करायचा आता या ठिकाणी. तर काय येणार आहे सिम्पलमध्ये, राईट हँड थंब रूल काय सांगतो मला, डायरेक्शन ऑफ करंट कशानं शो करतो, थंबना. आणि कर्ल्ड फिंगर्स काय शो करतात तुमचे, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. सेम इथं अप्लाय करा. तर या पॉईंटला ॲट पॉईंट पी मला कसं दिसतंय की बाबा करंट कसा फ्लो होतोय, अपवर्ड डायरेक्शनमध्ये. म्हणजे थंब कुठं येणार आहे माझा, अपवर्ड डायरेक्शनमध्ये. कर्ल्ड फिंगर्स कशा येतात माझ्या, अशा, दॅट इज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड कशी राहणार आहे माझी, या पद्धतीने, अशी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. करंट डायरेक्शन अशी, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन या पद्धतीने. आलं लक्षात. आता पॉईंट क्यू साठी कसं दिसतंय त्याला, पॉईंट क्यूला पकडा. पॉईंट क्यूवर उभारला तुम्ही तर कसं दिसणार आहे, किंवा करंट तर आता खाली जातोय, म्हणजे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन चेंज होणार आहे. करंट खालच्या डायरेक्शन नाही तर मॅग्नेटिक फील्ड कशी होणार आहे, क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. म्हणजे कसं दिसणार आहे मला, या पद्धतीने, क्लॉकवाईज डायरेक्शन. आलं लक्षात. सिम्पल आहे, फिगर पाठ करत बसायची गरज नाही आहे. एक मिनिट, काहीतरी चमकतं वाटतं बोर्डवर. फिगर पाठ करत बसायची गरज नाही आहे. सिम्पल तुम्हाला काय रूल लक्षात ठेवायचा आहे की राईट हँड थंब रूल मला यूज करायचा आहे. कसा यूज करायचा आहे, पॉईंट पीला गेलो मी. पॉईंट पीला कसं दिसलं, करंट वर जातोय, काढलं आपलं मॅग्नेटिक फील्ड बाय यूज ऑफ राईट हँड थंब रूल. पॉईंट क्यूला आलो, परत सेम, करंटची डायरेक्शन खाली दिसली तर मॅग्नेटिक फील्ड पण राईट हँड थंब रूल यूज करून काढली. तर डायरेक्शन मला अशी पद्धतीनं दिसणार आहे. दिस इज द नेट वेल लेबल डायग्राम. तुम्ही पुस्तकामध्ये बघू शकता किंवा या ठिकाणी एक डायग्राम येऊन जाईल जी पुस्तकामध्ये आहे. पण एक्सप्लेनेशन तुम्हाला जे समजून घ्यायचं होतं ते मी एक्सप्लेन करत आहे, तर की नेमक्या गोष्टी कशा चालतात. आणि तुम्हाला पाठ करायची गरज नाही आहे, जर कन्सेप्ट क्लिअर असतील. हां, उजव्या हाताचा खेळ आहे, डाव्याने उजव्या हाताचा. तर हे झालं क्लिअर गोष्टी, किंवा सर्क्युलर लूप थ्रू अराउंड, सर्क्युलर लूपच्या अराउंड मॅग्नेटिक फील्डचं जनरेशन कसं होतं आहे या लूप्स टाईप्समध्ये होणार आहे. ठीक आहे, कोणाला पाहिजे असेल स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता याचा. आर नेक्स्ट पॉईंट इज मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सोलोनॉइड. आता मॅग्नेटिक फील्ड सोलोनॉइडमुळे कशी दिसते आणि कशा प्रकारे आपण त्याला सोलोनॉइड ॲक्ट ॲज अ बार मॅग्नेट, हेही यातच तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. सो या, फर्स्ट ऑफ ऑल सोलोनॉइड म्हणजे काय. आता सोलोनॉइड म्हणजे काय हे सांगतो. एक वायर घ्यायची आहे, थिक कॉपर वायर घ्यायची आहे. त्याला काय करायचं, तुम्हीही घरच्या घरी सोलोनॉइड तयार करू शकता.
असं थोडासा जाड मार्कर घ्या किंवा तुमचा पेनही चालेल, साधावाला पेन. त्याच्या अराउंड तुम्हाला स्प्रिंग लाईक, जे तुमचं बाईकचं सस्पेन्शन असतं त्या सस्पेन्शनसारखं स्प्रिंग लाईक वेटोळे मारायचे, वाऊंड करायचं वाऊंड करायचं वाऊंड करायचं आणि खाली 2 टोकं काढायची आणि त्याच्यामध्ये तुम्ही बॅटरी जोडायची. बस तुमचं काय तयार होणार आहे, सोलोनॉइड. म्हणजे कसं दिसतंय की कॉपर वायर इज वाउंडेड इन अ सिलेंड्रिकल फॉर्मॅट अँड देन कनेक्टेड टू अ सिंगल बॅटरी, दॅट इज कॉल्ड एज सोलोनॉइड. कसं दिसणार आहे आता सोलोनॉइड? मला ही एक वायर आली आणि इथून पुढं मी काय केलं, सिलेंड्रिकल फॉर्मॅटमध्ये माझं स्प्रिंग जी आहे ती वाउंड केली. टर्मिनल खाली काढा. हे काय झालं, तुमचं बॅटरीला कनेक्ट करून टाकलं मी आणि इथं एक स्विच. दिस इज युअर सिम्पली सोलोनॉइड. आता मॅग्नेटिक फील्ड कशी जनरेट होणार आहे सोलोनॉइड थ्रू. आता आत्तापर्यंत काय बघितलं होतं, स्ट्रेट वायर भोवती कसे होते ते कॉन्सेंट्रिक सर्कल्समध्ये आपली मॅग्नेटिक फील्ड तयार होत होती. सर्क्युलर लूप्समध्ये पण बघितलं, दोन्ही साईडनं असं वर्लपूलसारखं मॅग्नेटिक फील्डचे डायरेक्शन आहे. आता इथं कसं असणार आहे, इथं तुम्ही राईट हँड थंब रूल यूज करत बसायचं नाही आहे. तुम्हाला सिम्पल टेक्निक सांगतो की ही फिगर कशी लक्षात ठेवायची. तर मला माहिती आहे हे काय टर्मिनल, पॉझिटिव्ह टर्मिनल. हे कसलं टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल. निगेटिव्हचं स्पेलिंग काय असतं, निगेटिव्ह, बरोबर आहे, NEGATIVE, निगेटिव्ह. आलं, कशापासून स्टार्ट होत आहे, एन पासून. आता तुमचं डोकं एवढं असणार तर किती गोष्टी लक्षात ठेवणार आहेत, त्यामुळे थोडेसे ट्रिक. निगेटिव्ह टर्मिनल एन पासून स्टार्ट होत आहे. हा काय असतो, नॉर्थ पोल असतो. हे काय झालं, पॉझिटिव्ह. द सोडून मॅग्नेटला 2च पोल असतात, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. दिस सोलोनॉइडचं दिस एंड ॲक्ट ॲज अ साऊथ पोल. बस. आता ह्या सगळ्या एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूज आहेत किंवा एक्सपेरिमेंट नंतर हे सगळं तयार झालेलं आहे किंवा मॅग्नेटिक फील्ड कशी असणार आहे, काय असणार आहे. आता मी काय काढलेलं नाही आहे, ते कोणी काढलं, सायंटिस्टने. त्यांना काय आढळलं की बाबा जसं बार मॅग्नेटमध्ये मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन असते तशीच सेम सोलोनॉइडमध्ये असते. फिगर काढताना कसं लक्षात ठेवायचं, निगेटिव्ह टर्मिनलच्या जवळ नॉर्थ पोल काढायचं आणि सेम बार मॅग्नेटसारख्याच यामध्येही मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असतात. मॅग्नेटिक फील्ड लाईन कशा काढायच्या होता सांगतो. थोडीशी जागा कमी पडली इथं तरी चलो थोडंसं ॲडजस्टमेंट करू, नंतर परत दिसणार नाही नीट. हे थोडीशी बॅटरी खाली काढूयात. सेम पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि करंट कसा फ्लो होणार आहे, फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल, असा काहीतरी करंट फ्लो होणार आहे. आता करंट फ्लो झाला आहे मला माहिती आहे, पण कसं लक्षात ठेवायचं सांगितलं होतं, निगेटिव्ह टर्मिनलच्या इकडच्या एंडला, जिकडं निगेटिव्ह टर्मिनल आहे त्या सोलोनॉइडच्या एंडला कुठला पोल असतो, नॉर्थ पोल. बस, संपला विषय. इकडं कुठला पोल येणार आहे, नॉर्थ पोल. इकडं कुठला पोल येतो, साऊथ पोल. एकच पोल राहिला, साऊथ पोल. आता कसं आहे काढलं आहे की बाबा ह्या एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूज आहेत किंवा एक्सपेरिमेंट करून हे मला कळालं की बाबा सोलोनॉइडच्या अराउंड जशा मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असतात त्या लूप्स फॉर्मॅटमध्ये असतात. त्या कशा, लूप फॉर्मॅटमध्ये अशा, ठीक आहे, अशा, हे अशा, आणि इकडे कशा जातात, अशा लाईन्स जातात, अशा लाईन्स जातात. याचा अर्थ काय, आणि मला एक क्वालिटी माहिती आहे, क्वालिटी म्हणण्यापेक्षा प्रॉपर्टी म्हणू शकतो आपण की बाबा इन बार मॅग्नेट्स काय होतं त्या ठिकाणी, तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ट्रॅव्हल्स फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल. हे खूप लक्षात ठेवण्यासारखं आहे आणि इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेवा की इन मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ट्रॅव्हल फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल. कशा, बाहेरच्या साईडनं, नॉर्थ पोल टू साऊथ पोल. कुठलीही लाईन पकडा, त्याची लाईनची डायरेक्शन कशी असणार आहे, नॉर्थ पोल टू साऊथ पोल. हे पण कसं, नॉर्थ पोल टू साऊथ पोल. हे कुठं, बार मॅग्नेटच्या आउटसाईड साईडला. आणि इनसाईडला कसं असतात ते, साऊथ टू नॉर्थ चालतात. कशा, साऊथ टू नॉर्थ. खूप बेसिक आहे, लक्षात ठेवू शकता तुम्ही. नॉर्थ टू साऊथच नेहमी ट्रॅव्हल करतात. सेम त्यांनी जेव्हा एक्सपेरिमेंट परफॉर्म केला तर त्यांना काय जाणवलं की सोलोनॉइड अराउंडसुद्धा मॅग्नेटिक फील्ड कशा आहेत, लूप फॉर्मॅटमध्ये तयार होतात. आता हे लूप्स पण कसे आहेत किंवा मॅग्नेटिक फील्ड लाईन कुठून कुठे ट्रॅव्हल करतात, नॉर्थ टू साऊथ पोल. कशा जातात, नॉर्थ टू साऊथ पोल. नॉर्थ टू इकडं ना, नॉर्थ टू साऊथ पोल. हे बाहेर चाललेत आणि इथून आत घुसतात, ठीक आहे. आता हे काय झालं, सोलोनॉइडच्या बाहेरच्या साईडला झालं ना, पण इंटरनली जेव्हा त्यांनी एक्सपेरिमेंटल बघितलं तर इंटरनली
ते साऊथ टू नॉर्थ पोल ट्रॅव्हल करतात आणि एकमेकांशी पॅरलल असतात. इथंच आपला पॉईंट मेन येतो की बाबा मॅग्नेटिक फील्ड लाईन्स काय म्हणतोय, ह्याच्या मॅग्नेटच्या फील्ड होत्या, आपण त्या लाईनमध्ये जर केलं तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर पॅरलल टू इच अदर इनसाइड द सोलोनॉइड. आता काय सांगितलं, हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, ह्याच्यावरून तुम्ही गिव्हन देऊ शकता. इनसाइड द सोलोनॉइड काय सांगितलं, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कशा असतात, पॅरलल टू इच अदर. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पॅरलल टू इच अदर. बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आता एक प्रॉपर्टी तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्सची मला माहिती आहे की मॅग्नेटिक फील्ड लाईन्स नेव्हर इंटरसेक्ट इच अदर. हे आपण प्रिव्हियस स्टँडर्डमध्येच बघितलं आहे, तरी पण एक थोडीशी रिव्हिजन. नेव्हर इंटरसेक्ट इच अदर, ते इंटरसेक्ट करत नाही आहेत. पण इंटरनली जर आपण पॅसेजमध्ये बघितलं, कशाच्या मध्ये, सोलोनॉइडच्या आतमध्ये, बाहेरनं तर चालल्यात लूपमध्ये, पण इंटरनली जर बघितलं, थोडंसं हा चेक्स घेतला, ह्याला झूम करून बघितलं, तर मला काय दिसणार आहे की या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. जर ह्या पॅरलल टू इच अदर असतील तर याच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड कशी असणार आहे, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. कशी असणार आहे, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. आणि हा पॉईंट MCQला विचारण्यासारखा आहे की इथं टाईप करून मी देईनच, तुम्ही लिहून घेऊ शकता की मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सोलोनॉइड. स्टार करून लिहा, कसंही लिहा, पण लिहा. मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सोलोनॉइड इज युनिफॉर्म. ही युनिफॉर्मिटी कशामुळे आहे, तर ह्या फील्ड लाईन्स कशा आहेत, एकमेकांशी पॅरलल आहेत. कधी पॅरलल आहेत, इनसाइड द सोलोनॉइड. त्यामुळे मॅग्नेटिक फील्ड विदिन द सोलोनॉइड इज युनिफॉर्म. हा MCQ विचारला जाऊ शकतो. मॅग्नेटिक फील्ड विदिन द सोलोनॉइड आर युनिफॉर्म. लिहून घ्या. Our next point is force acting on a current carrying conductor in a magnetic field. कळाल नसेल परत एकदा सांगतो. फोर्स ॲक्ट होतो आहे, कशावर ॲक्ट होतो आहे, करंट कॅरिंग कंडक्टरवर ॲक्ट होतो आहे, जो की मॅग्नेटिक फील्डमध्ये आहे. तर एक सिम्पल सांगतो, हा एक्सपेरिमेंट खूप बऱ्याचशा लोकांना कळला नाही आहे. तर सपोज एक स्ट्रेट करंट कॅरिंग वायर आहे, बरोबर आहे, स्ट्रेट करंट कॅरिंग वायर आहे. जेव्हा त्याच्यातून करंट पास होतोय, मला माहिती आहे की बाबा त्याच्या अराउंड काय तयार होते, मॅग्नेटिक फील्ड तयार होते. हे सिम्पल आतापर्यंत शिकलोय. पण आता मी ह्याच्यामध्ये काय केलं, एक्सटर्नल मॅग्नेट आणलं. म्हणजे इथं जर हॉर्सशू मॅग्नेट वगैरे आणलं, नॉर्थ साऊथ, हे असं आणून ठेवलं. मग मला एक माहिती आहे की जर तुम्ही मॅग्नेट घेतले असतील, एक मिनिट, मॅग्नेट कुठं गेले, हां, हे आपले मॅग्नेट्स थोडेसे व्हाईटमध्ये घेतो. आता हे काय मी प्रयत्न करतोय पण चिटकल्या जात नाही आहे. ठीक आहे, म्हणजे हे काय झाले, लाईक पोल्स झाले. लाईक पोल्स रिपेल इच अदर. आणि ह्याची साईड बदलली तरी पण चिटकत नाही. दुसरी साईड बघूयात. हे काय झालं, एकमेकांना चिटकायला लागलं. म्हणजेच काय, हे अनलाईक पोल्स असणार आहेत. मला माहिती आहे की बाबा सपोज नॉर्थ पोल आणि नॉर्थ पोल मी एकमेकांच्या जवळ आला तर ते काय करणार आहेत, एकमेकांवर फोर्स एक्झर्ट करणार आहेत आणि दे विल रिपेल इच अदर, एकमेकांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. पण इथंच मी अनलाईक पोल्स आणले, म्हणजे एक नॉर्थ आणला, एक साऊथ आणला, तर काय होणार आहेत, दे विल अट्रॅक्ट इच अदर. आता वेगळा एक्झाम्पल सांगायची गरज नाही आहे. तर नॉर्थ पोल आणि साऊथ पोल अट्रॅक्ट इच अदर, अनलाईक पोल्स अट्रॅक्ट इच अदर आणि लाईक पोल्स रिपेल इच अदर. मग इथं होतं आहे काय नेमकं की बाबा ह्याची पहिली, हे द्या सोडून तात्पुरतं, बघू नका ह्याच्याकडे पहिल्यांदा स्वतःची मॅग्नेटिक फील्ड होती. ह्याच्यानंतर आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली ह्याला. मग कुठंतरी रिपेल होणार आहे, कुठंतरी अट्रॅक्ट होणार आहे. मग ह्याच्यावर काय होतं, फोर्स एक्झर्ट होतो. आता नीट लक्ष द्या, कंडक्टरवरच फोर्स ॲक्ट होतो. मग हा फोर्स कुठल्या लॉनं दाखवला जातो हे पहिलं सांगतो, मग तुम्हाला एक्सपेरिमेंट करणार आहे. सो हा फोर्स आहे, फोर्स एक्झर्टेड ऑन द कंडक्टर, हा सांगितला जातो फ्लेमिंग्ज लेफ्ट हँड रूलने. कशाने, फ्लेमिंग्ज लेफ्ट हँड रूल. प्रिव्हियस लेक्चरमध्ये झाले पण सांगतो एकदा शॉर्टमध्ये. फ्लेमिंग्ज लेफ्ट हँड रूल. आता काय करायचं आहे, स्ट्रेच युअर थंब
इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर परपेंडिक्युलर टू इच अदर. तुम्हाला स्ट्रेच करायचे तुमचे 3 फिंगर्स. कोणते कोणते? थंब आहे, इंडेक्स फिंगर आहे आणि मिडल फिंगर आहे. ते थंब एकमेकांशी, हे तिन्ही फिंगर एकमेकाशी असे स्ट्रेच करा की परपेंडिक्युलर येतील. हे बघा, हे एकमेकाशी परपेंडिक्युलर आहे, हे एकमेकाशी परपेंडिक्युलर आहे, असे स्ट्रेच करा. तर तुम्हाला सांगितलं होतं FBI, फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, जे हॉलिवूड मूवीजमध्ये बघतो आपण, त्यांचंवालं पोलीस. तर काय असतं? FBI. सिम्पल. काय केलं तर मागच्या लेक्चरमध्ये आपण, तर थंबवर F काढायचा, इंडेक्स फिंगरवर B काढायचा आहे, मिडल फिंगरवर I काढायचं आहे. हे काय झालं माझं फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. जास्त ताण द्यायचा नाही, सोप्यातला सोप्या ह्याच्यात. हे फिजिक्समधला पार्ट आहे, थोडासा इंटरेस्टिंग आहे पण खूप जमलिंग करणार आहे. फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, राईट हँड रूल. मग कसं लक्षात ठेवायचं? FBI सिरियली जायचं, FBI सिरियली जायचं बस. मग हे काय असतो? फोर्स एक्झर्टेड ऑन अ कंडक्टर. दिस इज मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन, दिस इज डायरेक्शन ऑफ करंट. Thumb will show the direction of force, index finger will show the direction of magnetic field and current will show the direction of, middle finger will show the direction of current. आता होतंय काय? तर सपोज एक वायर आहे, तिथे एक्सपेरिमेंट पूर्ण डेमॉन्स्ट्रेट केलेला आहे, पण तुम्हाला एक सिंपल भाषेत सांगायचा प्रयत्न करतो. सपोज दिस इज युअर वायर, ठीक आहे, कंडक्टिंग वायर, करंट कॅरिंग कंडक्टिंग वायर, आणि त्याच्यामध्ये करंट असा फ्लो होतोय. कसा? डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. करंट इज फ्लोईंग टुवर्ड्स डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे करंटची डायरेक्शन कशी आली हो? कुठल्या डायरेक्शननं? करंट कुठला आहे? मिडल फिंगर. करंट कुठल्या साईडला आहे? डाऊनवर्ड डायरेक्शननं. आणि मी ह्याला हॉर्सशू मॅग्नेटच्या ह्याच्यात ठेवलं आहे. म्हणजे असा हॉर्सशू मॅग्नेट कसा असतो? या डायरेक्शनमध्ये असतो. मी असा लावला त्याला, म्हणजे इकडं काय? नॉर्थ पोल आहे, इकडं काय? साऊथ पोल आहे. चलो, अँड वी नो दॅट मॅग्नेटिक फील्ड लाईन कुठून कुठं पास होतात? तर त्यांची डायरेक्शन कशी असते? नॉर्थ टू साऊथ. इवन आत्तासुद्धा बघितलं होतं बार मॅग्नेटमध्ये कशा असायचं तुमचं? नॉर्थ टू साऊथ आपल्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ट्रॅव्हल करतात. मग इथं कसं असणार आहे बार मॅग्नेटमध्ये? किंवा बा मागून बार मॅग्नेट आहे ना, बार मॅग्नेट असं असणार आहे कुठंतरी, पण नॉर्थ टू साऊथ आपल्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ट्रॅव्हल करतात. आउटसाईडला, इनसाईडला नाही चालू. ह्याचा शेप वेगळा आहे, बार मॅग्नेटचं वेगळं राहतं, जमलिंग करायचं नाही. आता कसं आहे? डायरेक्शन कशी असणार आहे मॅग्नेटिक फील्डची? नॉर्थ टू साऊथ, नॉर्थ टू साऊथ, नॉर्थ टू साऊथ. बघा, करंटची डायरेक्शन डाऊनवर्ड साईडला, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन लेफ्ट टू राईट साईडला, म्हणजे असं असं. मग फोर्सची डायरेक्शन कशी असणार आहे? या साईडला. म्हणजे ही जी वायर आहे त्याच्यावर फोर्स एक्झर्ट झाल्यावर थोडीशी अशी दिसणार आहे. म्हणजे ही जी स्ट्रेट वायर होती ती अशी न राहता थोडीशी बाहेर येणार आहे, अशी होणार आहे. ती का होणार आहे? तर त्याच्यावर एक फोर्स एक्झर्ट होतोय, आणि हा फोर्स इज ड्यू टू द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. बास. कसं गेलो ते सांगतो. करंट कॅरिंग कंडक्टर होतं, त्याच्या भोवती स्वतःची मॅग्नेटिक फील्ड होती, पण जेव्हा आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड त्याच्यावर अप्लाय केली, मग काहीतरी झालं त्याला. एकतर अट्रॅक्शन, रिपल्शन, काय बोंबला झालं तिथं, आणि मग त्याच्यावर एक फोर्स एक्झर्ट झाला. तो फोर्स कुठल्या डायरेक्शननं असणार आहे? त्याचा लॉ कोणता आहे? फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. तो एक्सपेरिमेंट पूर्णपणे बघितला, इथं कुठं फिगर येऊन जाईल, पूर्ण तुम्हाला एक्सप्लेन होऊन जाईल. आता काय होणार आहे? हे झालं ह्याच्यासाठी. ह्याच्यामध्ये डायरेक्शन कशी होती? फोर्सची डायरेक्शन अशी. का? तर बघा, करंटची डायरेक्शन मिडल फिंगरनं खालच्या डायरेक्शननं, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन अशी. तर फोर्सची डायरेक्शन कशी असणार आहे? टूवर्ड्स यू. कशी? टूवर्ड्स यू. म्हणजे वायर अशी न राहता थोडीशी या साईडला बेंड होणार आहे. तर नेक्स्ट फिगर, हे सगळं सेम असं ठेवूयात. आता करंटची डायरेक्शन चेंज करून बघूयात, किंवा फोर्सची डायरेक्शन चेंज होते का? आता काय करूयात? करंट कॅरिंग कंडक्टर, करंट कसा फ्लो होतोय? अपवर्ड डायरेक्शनमध्ये. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स तर मला माहीत आहेत कुठून कुठं ट्रॅव्हल होतात, नॉर्थ टू साऊथ. आता मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी आहे? अशी. करंटची डायरेक्शन कशी आहे? अपवर्ड डायरेक्शनमध्ये, म्हणजे अशी. आता मॅग्नेटिक फील्ड असं आहे, करंटची डायरेक्शन अपवर्ड डायरेक्शनमध्ये, तर तुमचा फोर्स एक्झर्टेड बघा कुठं जात आहे? डाऊनवर्ड डायरेक्शन, म्हणजे इनवर्ड, बोर्डच्या आतमध्ये. म्हणजे ही जी वायर अशी होती ती आतमध्ये अशी बेंड होणार आहे. बस, हेच काय? सिम्पली तुमचं फोर्स ॲक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड. वेगळं काहीच नाही आहे. ह्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत ॲप्लिकेशन्स ऑफ अ फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, जे की इलेक्ट्रिक मोटर. आजचं लेक्चर खूप इम्पॉर्टंट होतं. कशासाठी? लॉजिक डेव्हलपमेंटसाठी. कशामध्ये? हे 11th-12th सुद्धा लागणार आहे, की बाबा खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स असतात, किंवा मुलांना पुढे जाऊन येत नाही, किंवा करंटची डायरेक्शन कशी असते,
राईट हँड लेफ्ट हँडमध्ये कुठलं फिंगर काय शो करत आहे, मॅग्नेटिक म्हणजे फोर्स ॲक्टिंग ऑन अ कंडक्टर कुठल्या डायरेक्शनमध्ये असतो, या सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन झाल्या आहेत. थोडीशी वेगळी आहे, तुम्हाला जे टेक्स्टबुकमध्ये नॉर्मल दिसणार आहे तसं हे ऑब्वियसली नाही आहे, कारण मलाही माहिती आहे टेक्स्टबुकमध्ये जे दिलं आहे ते एवढं कळण्यासारखं नाही आहे. सो थोड्याशा वेगळ्या पद्धतीने शिकवलं जेणेकरून तुम्हाला कळावं. कळलं आहे हे सगळं? डाऊट असतील इथं कुठचा नंबर आहे, कमेंट सेक्शन तुमच्यासाठी खुलं आहे. वा काय आवाज आहे बुलेटचा. कमेंट सेक्शन तुमच्यासाठी खुलं आहे, तुम्ही नक्कीच डाऊट विचारू शकता. आज काय काय बघितलं की बाबा MCQच्या ह्यानं हिशोबानं सांगतो तुम्हाला कसं विचारलं जाऊ शकतं. फर्स्ट एक्सपेरिमेंटवरनं कळालं की बाबा डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड डिपेंड्स ऑन द डायरेक्शन ऑफ करंट. सेकंड एक्सपेरिमेंटवरनं कळालं की बाबा एक्झॅक्ट डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड काढली. कशावरून काढली? विथ युझिंग राईट हँड थंब रूल. नेक्स्ट एक्सपेरिमेंटमध्ये काय केलं? सोलोनाइड ॲक्ट ॲज अ बार मॅग्नेट. जशा बार मॅग्नेटमध्ये मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असतात तशाच सेम सोलोनाइड प्रॉपर्टी शो करतो. दॅट्स वाय सोलोनाइड ॲक्ट ॲज अ बार मॅग्नेट. आणि लास्ट पॉईंट काय बघितला तर फोर्स ॲक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड कसा झाला? विथ द हेल्प ऑफ फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. फोर्स कसा एक्झर्ट होणार आहे? फोर्सची डायरेक्शन आपण थंबनं शो करायची आहे आणि कुठला हँड यूज करायचा आहे तर लेफ्ट हँडच यूज करायचा आहे. घाई गडबडीत राईट हँड यूज करायचा नाही आहे. नावातच आहे फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. सो दिस इज इट फॉर द टुडेज लेक्चर. नेक्स्ट लेक्चरमध्ये खूप इम्पॉर्टंट असणार आहे, दॅट इज इलेक्ट्रिक मोटर. तोपर्यंत तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.